श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 94। तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। एक मोठं गुपित कवी पाडगावकर सांगत आहेत। तुझे गीत म्हणजे परमेश्वराचे समर्थ सद्गुरूचे गीत गायचे आहे आणि त्यासाठी सूर लावू दे आणि लागू दे म्हणजे सूर टिकू दे ही प्रार्थना त्यांनाच करायची असते आणि ही मागणी करणारा लाखात एखादा विरळा असतो। स्वतःचे रडगाण आळवून आळवून बेसूर गाणारे जास्त असतात। मी असा मी तशी मी अमुक मी तमुक माझं असं माझं तसं, विवाहात हा प्रॉब्लेम, संततीत तो प्रॉब्लेम, शिक्षणात हा प्रॉब्लेम, प्रॉपर्टीत हा प्रॉब्लेम, तब्येतीचा हा प्रॉब्लेम, हे स्वतःचंच गाणं जिथं जाऊ तिथं सुरू होतं आणि मग भक्तीचा सूर लागणं तर सोडाच, भक्तीचं अबकड पण सुरू होत नाही। त्याचं गीत निरपेक्षपणे गायला सुरुवात झाली की आपला प्रपंच व्यवहार सगळेच सुरळीत व्हायला लागतं। पण ना श्रद्धा असते ना सबुरी, कुठं आणि नेमका कोणता सूर लावायचा यांचा गोंधळ होतो। तिरुपतीचा सूर लावावा की गाणगापूरचा, अक्कलकोटचा सूर लावावा की धनकवडीचा समजतच नाही। एखादा एकदम वरच्या पट्टीत गिरनारचा सूर लावतो आणि ते पाहून हाती गवसलेला पिठापूरचा सूर आपण हरवून टाकतो आणि वरच्या पट्टीची नक्कल करायला जातो। गळा तयार नसतो, अशाने आहे तो आवाज बसतो, अजून गोंधळ होतो। औषध भेटत नाही, औषध सांगणारा भेटत नाही, विपरीत आणि भलतीच ट्रीटमेंट सांगणारे भेटतात। स्वतःच तयार केलेल्या चक्रव्यूहात स्वतःच अडकून पडायला होतं। गीतकार म्हणतो, एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना, पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। सोपं आहे हो, एक एक करत 27 नक्षत्र करत बसण्यापेक्षा एकच श्रीपादांचे चित्रा जन्म नक्षत्र धरा आणि दर पौर्णिमेला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा सूर आळवला की संसाराचे सारे गमप झक्कास होते। ही श्रद्धा आणि सबुरी पाहिजे फक्त। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।